नाशिक जिल्ह्यातील अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरीच्या आश्रमात खंडणीत फरार असलेला आरोपी आणि मोक्यामध्ये आरोपी जो आता पोलीस कस्टडीत आहे तो वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघंही 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामाला होते असं मी स्टेटमेंट केलेलं होतं। आश्रमातून असं सांगण्यात आलेलं आहे की 16 डिसेंबर रोजी तो लाखो भाविकांबरोबरच दर्शनाला आलेला होता, आम्हाला माहित नाही, परंतु मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आश्रमातील हे जे कोणी आबासाहेब मोरे आणि त्यांची टीम पूर्णपणे खोटी उत्तरं देत आहे। 15 तारखेला आणि 16 तारखेला वाल्मिक कराडने त्या आश्रमामध्ये मुक्काम केलेला आहे। त्याचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीआयडी कडे आहेत आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मी हीच विनंती करेन की आपला तपास पूर्ण झाल्यानंतर हे जे फुटेज आहेत ते आपण सार्वजनिक करावे, कारण या आश्रमामध्ये त्याला वास्तव्य करण्यास दिलेलं होतं, त्याला आश्रय दिलेला होता आणि जो अशा फरार असलेल्या आरोपींना आश्रय देतो तो त्यांना गुन्ह्यात जो आहे तो मदत करत असतो, त्या कटात सामील आहे अशा पद्धतीचं जे आहे ते मानण्यात येतं। त्यामुळं मोरे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड त्याची पत्नी यांचे 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत सीडीआर सुद्धा तपासावेत, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आश्रमावर आणि हे जे मोरे आहेत त्यांनी जाणून बुजून त्याला जो आहे तो आश्रय दिलेला होता, त्याला मुक्कामाच ठेवलेलं होतं, हे याच्या संदर्भामध्ये तातडीनं जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे। राज्यात पोलिसांना पाहिजे असलेली व्यक्ती ज्याच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते ते लाखो लोकांमध्ये दर्शनाला जातील का? जर ते लोकांना तिथं दर्शनासाठी दिसले असते तर त्यांनीच पोलिसांना ताब्यात दिलं असतं। आणि आश्रमाचे जे काही प्रवक्ते आहेत ते सांगतायत की आम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही, तर हे पूर्णपणे खोटं आहे। वाल्मिक कराड हा आश्रमामध्ये दिंडोरीच्या आश्रमामध्ये 2 दिवस मुक्कामाला होता आणि याचा तपास जो आहे तो सखोलपणे पोलिसांनी करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा हे प्रकरण दाबलं जाणार नाही याचे आदेश देणं गरजेचं आहे।